पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रविवार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 रोजी शांततेत मतदान झाले। पोलीस बंदोबस्त चोख होता। स्वतः डीवायएसपी यशवंत गवारी बंदोबस्त प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते। शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच अनेक अधिकारी व पोलीस अंमलदार बंदोबस्तासाठी तैनात होते। या टप्प्यात तालुक्यातील 8 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या तर 8 ठिकाणच्या पोटनिवडणुका झाल्या। शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमातीसाठी राखीव होते। तेथे विद्यमान गटाच्या पुरस्कृत उमेदवार कुमारी शिल्पा दिलीप गायकवाड या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। तरडोबाच्या वाडीत भाजपचे दिवंगत आमदार बाबूराव पाचरणे यांचे पुतणे जगदीश भागचंद पाचरणे मताधिक्याने निवडून आले। अन्नापूर येथे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी दीपिका राहुल शिंदे निवडून आल्या। सरदवाडीमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंचपद राखीव असलेल्या जागेवर भाजपचे माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या गटाच्या लक्ष्मी बाळासाहेब जाधव सरपंचपदी निवडून आल्या। कर्डिलवाडी येथे लता गणेश कर्डिले या सरपंचपदी निवडून आल्या तर रांजणगाव गणपती येथे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांचे खंदे समर्थक व पॅनल प्रमुख मानसिंग भैया पाचुंदकर व त्यांना साथ देणारे माणिक खेडकर सर यांच्या गटाच्या व अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या सरपंचपदी सुवर्णा ज्ञानेश्वर वायदंडे या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या। तर रांजणगाव सांडस येथे प्रदीपा संभाजी रानदिवे या सरपंचपदी निवडून आलेत। वाजेवाडी येथे पूनम ज्ञानेश्वर चौधरी या सरपंचपदी निवडून आल्या। शिरूर तालुक्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही शांततेत झाल्याचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी आपला आवाजला प्रतिक्रिया देताना सांगितले। याच निवडणुकीच्या संपूर्ण रणधुमाळीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी। व्हायला लागलेला आहे। कोणी रोडवर थांबणार नाही, रोड मोकळा ठेवतील। शिरूर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2023 अंतर्गत एकूण 8 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका आणि 5 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी काल 5/11/2023 रोजी मतदान झाले। त्यानुसार 11/11/2023 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून आतापर्यंत मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। एकंदरीत सर्व निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडलेली आहे।